पनवेल देशात प्रथमच पनवेलमध्ये कृत्रिम आणि मांजरांचं सर्वेक्षण. कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या माध्यमातून 4.5 महिन्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण. नुकताच या संदर्भातील पालिका आयुक्तांचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर. ओव्हरहेड वायर तुटल्यानं विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विलंबानं. अनेक गाड्या 4 ते 5 तास उशिरानं. कोकण कन्या, तुतारी, मंगला, नेत्रवती एक्सप्रेस जवळपास 1.25 तास उशिरानं. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडून अमरावती महानगरपालिकेचं 887.67 कोटी रुपयांचं बजेट सादर. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा विकसित करण्यावर बजेटमध्ये भर. शिराळा इथल्या जिनिंग फोडून जबरी चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक. त्यांच्याकडून गुन्ह्यामधील इलेक्ट्रिक मोटार, ऑटो असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल हस्तगत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सिंधुदुर्गात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचं संचलन. 100 पोलीस कर्मचारी आणि 16 अधिकारी संचलनामध्ये सहभागी. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा असं आवाहन. शिरूरमध्ये शेतजमिनीसाठी आई आणि सावत्र मुलांमध्ये वाद. शेतजमिनीसाठी झालेल्या वादामध्ये शेतात उतरल्या चक्क महिला बाउन्सर्स. शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. महिला बाउन्सरसह 22 जणांवर गुन्हा तर 8 जण अटकेत. साई मंदिर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली. या कुत्र्यांना मधुमेहासारखा आजार जडल्याचं समोर. सोबतच केसगळती, सुस्ती आणि लठ्ठपणा. भाविक श्रद्धेपोटी काही खायला देत असल्यानं कुत्र्यांमधील आजार वाढल्याचं समोर.